सेक्टर 34 प्लॉट नंबर 6 हा लेआउट प्लॅन आहे. बघा समोर हे जे आपल्याला जे लेआउट प्लॅन दिसत आहे बघा, या लेआउट प्लॅनबद्दल आता आपण आज माहिती घेणार आहोत. बघा या लेआउट प्लॅनमध्ये एलआयची कॅटेगरी आणि EWS कॅटेगरीच्या ज्या इमारती आहेत त्यांची माहिती आपण आज घेणार आहोत. तरी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. बघा सेक्टर 34 प्लॉट नंबर 6 एलआयची 7 आणि EWS 7 अशा टोटल 14 इमारती या सेक्टरमध्ये आहेत. बघा बघा समोर लेआउट प्लॅन इथे दिलेले आहेत. बघा सर्वप्रथम आपल्याला हे जे E01 ही जी इमारत आहे याची माहिती आपण आज घेणार आहोत. बघा एका फ्लोअरवरती त्या साईडला 2, या साईडला 2 आणि या साईडला 2 असे टोटल एका फ्लोअरवरती 6 फ्लॅट आहे. बघा समोर आपल्याला दिसत आहे हे E02. इथे पण समोर 6 घरं आहेत. 2 त्या भागाला, 2 या भागाला आणि 2 या भागाला, म्हणजे एकूण 6 घरे एका फ्लोअरवरती 14 माळ्याची इमारत आहे. त्यानंतर आता E03 येथे पण सेम तेच आहे. एका फ्लोअरवरती 6 फ्लॅट आहे. बघा त्यानंतर E04 ही E05 मध्ये सुद्धा आपल्याला एका फ्लोअरवरती 6 फ्लॅट आपल्याला दिसतात. बघा समोर ही E06. बघा इथे पण सुद्धा आपल्याला सेम तेच आहे. इथे एका फ्लोअरवरती 8 फ्लॅट दिलेले आहेत. बघा 2 या साईडला, 2 या साईडला, 2 त्या आणि 2 या, म्हणजे एका फ्लोअरवरती 8 घरे आहेत. आणि ही E7 इथे पण सुद्धा सेम तेच आहे. बघा एका फ्लोअरवरती 8 घरे. बघा ही E07 जे E1 ते E07 ही EWS कॅटेगरीची इमारती आपण आता बघितलेल्या आहेत. बघा समोर आपल्याला दिसत आहे. आता आपण एलआयची कॅटेगरीची जी इमारती आहेत ते बघू. बघा G+21 आपल्याला दिसत आहे. बघा समोर एलआयची कॅटेगरीच्या इमारती आहेत. येथे पण सुद्धा एका फ्लोअरवरती 12 घरे आहेत. 3 त्या साईडला, 3 या भागात, 3 या भागात आणि 3 या भागात, म्हणजे एका फ्लोअरवरती 12 घरे आहेत असे आपल्याला सांगता येतील. त्यानंतर L2 ही L2 इमारत आहे. येथे सुद्धा सेम तेच आहे. एका फ्लोअरवरती 12 घरे आहेत. G+21 बघा दिसत आहे आपल्याला समोर मॅपमध्ये. बघा ही L03. बघा L03 समोर आपल्याला दिसत आहे. त्यानंतर L04 बघा समोर. L04 झाल्यानंतर बघा L05 बघा समोर आपल्याला दिसत आहे मॅपमध्ये. बघा L05 आजूबाजूला गार्डन दिलेले आहेत. बघा येथे पण सुद्धा सेम. बघा ही पार्किंगची जागा दिलेली आहे. L05च्या बाजूला गार्डन आहे. बघा समोर प्रशस्त अशी पार्किंगची जागा दिलेली आहेत. एका फ्लोअरवरती 12 घरे आहेत. बघा माफ करा L05 झाल्यानंतर आता L06 ही या साईडला बिल्डिंग आहे. बघा जे एक गेट आहे त्या गेटला लागूनच L06 ही इमारत आहे. बघा इथे पण पार्किंग दिलेली आहेत L06च्या बाजूला. आणि बघा रस्ता पण आहे लागून, आणि उजव्या साईडला पण छोटीशी पार्किंगची जागा दिलेली आहे. बघा दिसत आहे. आणि ही L07
ही L07ची इमारत आहे. बघा, जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडच्या बाजूला पण पार्किंगची जागा दिलेली आहेत. आतमध्ये पण पार्किंग आहे, प्रशस्त अशी जागा आहे. बघा, हे सर्व पार्किंगची जागा दिसत आहे आपल्याला, जे आपण अंडरलाईन करत आहे पेनाने. आणि हा बाजूला लागून प्रपोज 24 मीटर रोड, 24 मीटरचा रोड दिलेला आहे. बघा, सेक्टर 36च्या साईडला जो आपण बघितलेला आहे, फ्लॅट नंबर 2च्या लागूनच. आणि हा रस्ता सरळ समोर निघणार आहे. बघा, हे एंट्री गेट आहे. बघा, 1 नंबर गेट एंट्री गेट आहे ते. हे गेट नंबर 2 आणि हे गेट नंबर 3, असे 3 गेट हे सेक्टर 34 फ्लॅट नंबर 6ला आहे. बघा, समोर आपल्याला मॅप दिसत आहे. ही बघा, ही सर्व जी वॉल कंपाऊंड आहे, वॉल कंपाऊंडच्या बाजूला पार्किंगची अशी प्रशस्त जागा दिलेली आहे. बघा, हे सर्व पार्किंग आहे. बघा, सर्व इमारतीला लागून पार्किंग दिलेली आहे. वॉल कंपाऊंडच्या बाजूला वृक्षारोपण पण केलेले आहे. बघा, असा हा सेक्टर 34 फ्लॅट नंबर 6चा लेआउट प्लॅन आहे. यामध्ये LIG 7 आणि EWS 7 अशा टोटल 14 इमारती आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब